नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज बनवूया झटपट सुपर क्रिस्पी असे आलू कटलेट। आणि ह्या व्हिडिओमध्ये हे आलू कटलेट बिना मैद्याचे कसे क्रिस्पी बनवायचे हे मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी बटाटे उकडून घेऊयात। इथे मी 3 बटाटे उकडून घेतले आहेत आणि नंतर त्याची सालं काढून ते छान मॅश करून घेणार आहे। मॅश करण्याऐवजी तुम्ही त्याला खिसूनही घेऊ शकता। बटाटे खिसून घेतल्याने त्यात मोठे मोठे बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि कटलेट छान होतात। आता इथे मी अर्धा वाटी उकडलेले वाटाणे घेतले आहेत, तेही छान मॅश करून घेऊयात। वाटाणे छान मॅश करून झाले की त्यात खिसलेलं गाजर, चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात। आता ह्यामध्ये अर्धा वाटी भिजवलेले पोहे घाला आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्या। हे सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून झालं की खिसलेल्या बटाट्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। इथे मी हळद, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, चाट मसाला आणि आमचूर पावडर घातला आहे। नंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घाला आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। इथे बाइंडिंगसाठी मी तांदळाचं पीठ वापरलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसन किंवा कॉर्नफ्लोअरही वापरू शकता, पण राईस फ्लोअरमुळे कटलेट जास्त क्रिस्पी होतात आणि राईस फ्लोअर हे ग्लुटन फ्रीही असतं। गोळा छान मळून झाला की हाताला थोडंसं तेल लावून आपण ह्याचे कटलेट बनवून घेणार आहोत। आता हे कटलेट तुम्ही हव्या त्या शेपमध्ये हवे तसे बनवू शकता। अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घेतले आहेत। आता यासाठी आपण एक स्लरी तयार करणार आहोत, ज्यासाठी मी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून एकदम पातळ त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात पहिले गॅसवर आपण एक पॅन ठेवणार आहोत आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून ते छान पसरून घेणार आहोत। नंतर आपण तयार केलेल्या स्लरीमध्ये आपले कटलेट डीप करून घेणार आहोत आणि त्याला ब्रेडने क्रम कोट करून घेणार आहे। क्रम कोट करून झाल्यावर लो टू मीडियम फ्लेमवरती हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे कटलेट आपल्याला आलटून पलटून छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। दुसऱ्या साईडने भाजताना थोडंसं 1 चमचा तेल घालून हे छान गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घेऊयात। शॅलो फ्राय करताना हे कटलेट थोडेसे पातळ बनवा। जर जाड बनवले तर असं चिमटाच्या साहाय्याने कडेकडेनेही हे कटलेट भाजून घ्या। अशा पद्धतीने आपलं कटलेट बनवून तयार झालं आहे। आता अशा पद्धतीने आपण आणखीन 2 ते 3 कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता उरलेले काही कटलेट आपण डीप फ्राय मेथडनेही करून पाहूयात। त्यासाठी मी एका कढईत तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापलं की मीडियम टू हाय फ्लेमवरती हे कटलेट गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपल्या कटलेटला किती सुंदर आणि छान असा सोनेरी रंग आला आहे। आता अशा पद्धतीने आपण अर्धे कटलेट हे डीप फ्राय करून घेणार आहोत। चला तर मंडळी, आपले गरमागरम आलू कटलेट हे तयार झाले आहेत। आता हे कटलेट तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत लगेच सर्व करा, म्हणजे ते गरम गरम छान क्रिस्पी आणि चवदारही लागतील। आपले हे कटलेट वरून फक्त क्रिस्पीच नाही तर आतूनही एकदम मौसूत लुसलुशीत झाले आहेत। तर मंडळी, आपले हे डीप फ्राय आणि शॅलो फ्राय दोन्हीही कटलेट एकदम खमंग झाले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।